नमस्कार, मी परमदास जाधव. तर सुरगाणे तालुक्यातील लोकांचा जो पाण्यासाठी मोठं असं आंदोलन सुरू आहे. तर जलसंधारण कामे बंद झाल्यामुळे जो गावकऱ्यांचा संताप आहे, हा संताप वाढलेला आहे. आणि म्हणून नाशिक जिल्ह्यातील सुरगाणा तालुक्यात सध्या पाण्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. आणि म्हणून याच कारणामुळे जे गावकरी आहेत, हे गावकरी रस्त्यावर उतरलेले आहेत. तर वांगणसुळे आणि खोबळा या भागामध्ये जलसंधारणाची जी कामे आहेत, ही अचानक थांबलेली आहेत. आणि या कारणामुळे पावसाचे पाणी साठवले जाणार होते. पण काम बंद पडल्यामुळे भविष्यात ही जी टंचाई आहे, पाणी टंचाई, ही मोठ्या प्रमाणात निर्माण होऊ शकते, अशी भीती व्यक्त केली जाते. आणि यामुळे जे गावकरी आहेत, त्या गावकऱ्यांनी तहसील कार्यालयासमोर धरणे आंदोलन हे जे सुरू केलेलं आहे, याच्यामध्ये महिला, पुरुष आणि युवक हे मोठ्या प्रमाणामध्ये किंवा मोठ्या संख्येमध्ये या आंदोलनामध्ये सहभागी झालेले आहेत. विशेष म्हणजे हे आंदोलन आता 3ऱ्या दिवशीही सुरूच आहे. पण प्रशासनाकडून अजूनपर्यंत ठोस असा निर्णय घेतलेला नाही. आणि म्हणून जे आंदोलनकर्ते लोक आहेत किंवा जे आंदोलन आहे, हे आंदोलन त्यांनी स्पष्ट केले आहे, आंदोलनकर्त्यांनी, की जर ही कामे जलसंधारणाची जी कामे आहेत, ही कामे तात्काळ सुरू झाली नाही तर आंदोलन आणखी तीव्र होण्याची शक्यता आहे किंवा तीव्र होईल. म्हणून पुढे काही महिन्यात पाण्याच्या प्रश्नाचा हा मोठा जो प्रश्न आहे, हा प्रश्न मोठा होऊ शकतो. कारण आता पुढं उन्हाळा येतो, मे महिना किंवा नंतर सुद्धा, आणि यामुळे ही परिस्थिती गंभीर मानली जात आहे. आणि ह्याच कारणामुळे सुरगाणा तालुक्यात जे तहसील कार्यालय आहे, इथे धरणे आंदोलन हे सुरू आहे. ही बातमी तुम्हाला आवडली असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.